हे शेवगा तर जसे मी कटिंग केलेला आहे ना, 3 फुटावर हा शेवगा कटिंग केलेला आहे. सगळ्यांचं आवडीचं हे खाद्य तुटून पडते. ह्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे ना. लहान मोठ्या सर्व कोंबड्या असे हे शेवगे ज्या फांद्या आपण आता कट करून मी आणल्या. बाहेरच्या 3 फुटावरचं हे कटिंग मला सांगितलं होतं की 3 फुटावर हे कटिंग करायची. वरचा शेंडा आणि खालचे बोडाचे काही फांदे आपल्याला आणायच्या कट करून. ही आमची अमृता आणि हे आर्यन. हे दोघं धिंगाणा करायला म्हणजे परेशानी करायला लागली त्या पक्ष्यांची. आवडीने खातात मस्त. वरच्या कोंबड्या टक लावून बघतात कधी येतो खाली काय. हे असं पायऱ्या कशी ती पायऱ्या नाही का, भारी का नाही. आणि ह्या पायऱ्याचा बरोबर पुरेपूर फायदा करून घेत होते. ते आता खाण्यासाठी यायला लागली. कबुतरासारख्याच उडत्या त्या. ह्याला तर गावरान कोंबड्या म्हणायचं. अमृता दमशे चल ना बेटा, जास्त फास्ट नको नाही करू. आज यांना मस्त शेवग्यांच्या पाल्यांची मेजवानी मिळाली. मस्त खातात पान. मोठ्याले काही कोंबडे ते लहानाल्या कोंबड्याला खूप त्रास देतात. त्यामुळं काही पक्ष्यांची पंख गेले होते, पण आता ह्या मोठ्या शेडमध्ये आणल्यामुळं त्यांचे चांगले नवीन पंख आलेले. परेशान करायला लागले कोंबड्यांना. अमृता दमशे कर ना बेटा. एवढा त्रास देत असतात का बरं कोंबड्यांना. हे तुम्हाला मी आता हे ऑटोमॅटिक पाण्यासाठी केलेलं आहे. आता इथं प्रत्येक वेळेस पाण्याचे भांडे भरून ठेवायची गरज नाही, कारण की पाण्यातलं भांडं संपलं, पाणी संपलं की ऑटोमॅटिक त्यामध्ये पाणी येणार. अशी पूर्ण पाईपलाईन केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 40 पाण्याचे भांडे लावणार आहोत. 40 पूर्ण हे 40 पॉईंट केलेत एका लाईनमध्ये. असं हे पॉईंट म्हणजे वरची फक्त ती 1000 लिटरची टाकी स्टँडवरची ही तर आपण तयार केलेली आहे. ती भरायची 1 टाईम एका दिवशी, आणि जोपर्यंत पाणी संपत नाही तेव्हा इकडं पाणी भरायला काही चान्सच नाही, इकडे यायचंच नाही. ह्यातलं पाण्यातलं भांडं पाणी संपलं, त्या भांड्यातलं पाणी संपलं की ऑटोमॅटिक ते भांडं एनी टाईम भरलेलं राहणार. असं नियोजन केलेलं आहे. कारण की आपल्याला मॅन पॉवर खूप कमी लागते आणि प्रत्येक वेळेस पाणी संपलंय नाही संपलंय पाहायची गरज पडत नाही.
अजून मला 5,000 पिल्लांची ऑर्डर बुक झालेल्या आहेत. पण हे पॅरेंट्स हे जे माझ्याकडे ज्या कोंबड्या आहेत ह्या मी तसेच ठेवणार आहे आज. कारण की मला पर डे कमीत कमी 500 अंडे येणं खूप गरजेचं आहे. तरच मी, कारण की पुणे, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, पंढरपूर अशा बऱ्याचशा शहरामधून पिल्ली बुकिंग झालेली आहे. परंतु आपण सध्या तरी एका महिन्याला फक्त आपण 2,000 पिल्ले देऊ शकतो. जास्त पिल्ले आपण देऊ शकत नाहीत, कारण की तेवढं आपल्याकडं प्रोडक्शन होत नाही. आणि मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो की जे माझे मित्र आहेत त्यांना सांगतो का तुम्ही फक्त 500 पिल्ले घेऊन जा. वन टाइम 3,000, 4,000, 5,000, 1,000 असे पिल्ले नेऊ नका. आधी 1 महिने 500 पिल्ले न्या, त्यांना 15-20 दिवस तुम्ही सांभाळा. पुन्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढली की पुन्हा अजून 15 दिवसांनी 500 न्या, पुन्हा अजून 15 दिवसांनी 500 न्या. असे तुम्ही फक्त 2,000 पिल्लेचा स्टॉक करा. आणि एकदा ते कोंबड्या तयार झाल्या की ॲटोमॅटिक आम्ही तुम्हाला सांगणार की त्यातून पिल्ले कसे तयार करायचे, त्यांना खाद्य कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यातून तुम्हाला रोजगार निर्मिती करून घ्यायची. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकण्याचा हेतू होता किंवा ते शेवग्याचा पाला किती आवडीने खातात आणि शेवग्यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रकारे. कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ? ह्या व्हिडिओला निश्चित तुम्ही लाईक कराल, जवळच्या मित्रांना काही ग्रुपवर शेअर करताल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अजून दुसरे नवीन सर्व व्हिडिओज की जे तुम्हाला मोटिवेशनल असतील, ह्या व्यवसायाच्या संबंधित असतील, ते तुम्हाला मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या काही क्युरीज असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही इनबॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.